जरांगे पाटलांना मोठा धक्का, मराठा समाज करणार विरोधात आंदोलन. समोर आलं मोठं कारण. आताची सर्वात मोठी बातमी. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला होता. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहे. परंतु दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे. यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात चांगलाच तापला आहे. सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बार्शी तालुक्यातील मराठा बांधव आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक दिवसाचे ठिय्या आंदोलन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना 11 प्रश्न विचारण्यात आले होते, मात्र त्याची उत्तरे न मिळाल्याने हे आंदोलन करण्यात येणार आहे. एकीकडे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना या आंदोलनामुळे हा संघर्ष आता आणखी वाढणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा मुस्लिम वाद, मराठा दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आठवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का, असे काही प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आले आहे. मात्र याचं उत्तर न मिळाल्यानं आज आंदोलन करण्यात येणार आहे. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.